लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात नाशिक मनपानं सुमारे 16,000 कोटींचा आराखडा तयार करून तयारी सुरू केलेली आहे। सिंहस्थासाठी येणारे भाविक साधू महंतांसाठी सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं असून याविषयी माहिती घेण्यासाठी आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली मनपा अधिकाऱ्यांचे एक पथक लवकरच प्रयागराज येथे दौरा करणार आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं लाखो पर्यटक, भाविक तसेच साधू महंत येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं मनपाच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्या अनुषंगानं मनपानं आता नियोजनास सुरुवात केली आहे। सुमारे 16,000 कोटींचा प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आलेला आहे। या आराखड्याच्या माध्यमातून शहरासह परिसरात तसेच गोदावरी नदीकिनारी आणि साधुग्राम येथे विविध विकास कामे आणि प्रकल्प साकारण्यात येणार आहेत। विभागीय महसूल आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार मनपाच्या सिंहस्थ आराखड्यातील प्रस्तावित कामांची स्थळ पाहणी आयुक्त डॉक्टर करंजकर यांच्याकडून सुरू आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत आणि बाह्य रिंग रोडच्या मिसिंग लिंक जोडल्या जाणार आहेत, त्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे। अशा विविध कामाच्या दृष्टीनं मॉडेल तसेच कामाविषयी अधिक माहिती घेण्याकरता प्रयागराज येथील कामाची पाहणी करण्यात येणार आहे। तिथे 2025 मध्ये म्हणजेच पुढील वर्षी कुंभमेळा होतो आहे। तेथील कुंभमेळ्याची तयारी देखील आता पूर्ण झाली आहे। यामुळे विकास कामे आणि पायाभूत सुविधा पाहण्याच्या दृष्टीनं प्रयागराज दौरा महत्त्वाचा ठरेल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांतर्गत नदीघाट विकास तसेच अनेक मूलभूत विकास कामे प्रयागराज येथे उभी राहिलेली आहेत। साधू महंतांसाठी साधुग्रामच्या उभारणीचे सुयोग्य नियोजन तिथे वर्षभराआधीच झालेले आहे। त्यामुळे प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।